नमस्कार मैत्रिणींनो, शीतल रंगोली क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. चला आजची रांगोळी मॅट पाहूया. आजची छोटीशी रांगोळी मॅट आहे, खूप सुंदर आहे. नक्की पूर्ण व्हिडिओ पहा. चला सुरू करूया आजची रांगोळी मॅट. हे पहा, कॅनव्हास घेतला आहे 8.5 बाय 8.5 इंचचा. पहा, आणि याचा सेंटर काढून घ्यायचा इथे मध्ये. बरोबर सेंटर किती येईल? 4 आणि 2 लाईनमध्ये हा सेंटर येईल. हे पहा, असा सेंटर काढून घ्यायचा आहे. आणि ह्या साईडनी पण तसंच मोजून घ्यायचं आहे आणि बरोबर इथे सेंटर काढायचं आहे. सेंटर काढल्यानंतर काय करायचं आपल्याला, असं फोल्ड करायचं आहे पेपर. बरोबर कॉर्नर पकडून दोन्ही साईडनी असं फोल्ड केल्यानंतर एकदम इझी पद्धत आहे. फोल्ड केल्यानंतर काय करायचं आपल्याला, हे पहा, अशी घेते मी. हा, 1.5 इंचावरती असं मार्जिन करायचं आहे. आणि इकडे पण आता इथे लाईन, इकडे पण 1.5 इंचावरती मार्जिन करून घ्यायचं. हे पहा असं. आणि त्यानंतर मग तसंच पुढे मोजून घ्यायचं आपल्याला. हे पहा, 3 लाईन 1 लाईन कमी असं. हे कसं घेतलं थांबा दाखवते तुम्हाला व्यवस्थित. असं फोल्ड केलेला आहे. इकडे पण 1.5 इंचावरती हे पहा, हे मार्जिन घेतलेलं आहे 1.5 इंचावरती. आणि मग इकडे ह्या साईडला आहे, ह्या लाईनच्या ह्या साईडला आहे, हे फोल्ड केलेल्या पेपरच्या. तुम्ही लाईन पण मारू शकता, लाईन मारून पण घेऊ शकता. आणि हे पहा, इकडून पण तसंच 1.5 इंचावरती असा डॉट करून घ्यायचा आहे. आणि हे सेंटरपासून 3-3 इंचावरती पूर्ण डॉट पाहिजे. तर हे पहा, हे 3 इंच इथे मध्ये सेंटरला घ्यायचं. आणि इकडे 3 इंच आणि इकडे 3 इंच असेच डॉट करून घ्यायचे. पुढे परत 3ला 1 लाईन कमी. हे पहा, इथे येईल, इथे डॉट करून घ्यायचा. आणि परत ते पण तसंच करायचं, ह्या साईडला घ्यायचं आणि अशा लाईन मारून घ्यायच्या. हे पहा, 6 इंच टोटल आपल्याला मार्जिन घ्यायचे. आपल्याला 6च पाकळ्या करायच्या आहेत. 8 पाकळ्या करायच्या असेल तर ते सोपं आहे. 3 फोल्ड केलं की तयार होते 8 पाकळ्यांचं फ्लावर. हे पहा, असं क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायचे. तर हे पहा, बरोबर सेंटरपासून आली पाहिजे. अशा किती झाले, ह्या 3 लाईन मारून घेतल्या. आता आपल्याला पुढे 2 लाईनमध्ये 1 इंचचं असं मार्जिन घ्यायचं आहे. बरोबर दोन्ही लाईनच्या मध्येच घ्यायचं आहे. इकडून आणि इकडून सेम गॅप पाहिजे. तसंच पूर्ण करून घेऊया. हे पहा, सेंटरपाशी 1 इंचचं हे पहा, बरोबर डॉट करायचं आहे. छोटी आहे पण सुंदर आहे रांगोळी मॅट. हे पहा, अशी 1-1 इंचावरती बरोबर घ्या. हे पहा, 1 इंचावरती मार्जिन पूर्ण घेतल्यानंतर दोन्ही लाईनमध्ये परत आपण असं स्ट्रेटमध्ये असं जोडून घेऊया. हे बघा, क्रॉस लाईन आहे तर क्रॉस लाईनमध्ये असं बरोबर सेंटरच्या मधून गेली पाहिजे. इकडे तिकडे झाली नाही पाहिजे. त्यासाठी काय करायचं, थोडंसं मार्जिन घेऊन मग पकडायची स्केल बरोबर मधून येतं. हे पहा, आता असं केलं. आता आपल्याला पुढे असा शेप द्यायचा आहे. हे पहा, असा इथून सुरुवात करायची. आता 1 इंचचं हे केले आपण, मार्जिन केले, तिथपासून थोडासा गोल आकार. हे पहा, असा फिरवत फिरवत केल्याबरोबर मेजरमेंट येतं. असं फिरूनच घ्यायचं आहे बरोबर. जास्त गोल पण जाडमध्ये नाही घ्यायचं आहे, बरोबर घ्यायचं आहे. हे पहा, असं घेतल्यानंतर आता काय करायचं आपल्याला, आता उलट्या दिशेने इकडून पण असंच करायचं आहे. हे पहा, म्हणजे परफेक्ट पान येणार. तर मी आरामात करू शकता, स्पीडमध्ये दाखवते तुम्हाला. नवीन असेल त्यांनी आरामात करा. असं गोल फिरून फिरून केल्याबरोबर बाकी असं फ्लावर तयार होतं. आता आपल्याला क्रॉसमध्ये असं पान जॉईन करून घ्यायचे पूर्ण. हे पहा, अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचे पूर्ण. षटकोनी आकार येणार. व्यवस्थित परफेक्ट घ्यायचं आहे, मेजरमेंट चुकलं नाही पाहिजे. हे पहा, हे झालं. आता आपल्याला इथे 1 इंच वाढवायचं आहे. ते कसं ते दाखवते तुम्हाला पटकन. हे पहा, इथपर्यंत असं मार्जिन करायचं. ह्या कॉर्नर करून घेऊया. पुढे आपण आता काय करूया, जॉईन करून घेऊया. हे पहा, असं क्रॉसमध्ये जॉईन करून घ्यायचे.
प्रत्येक साईडला असंच जॉईंट करून घ्यायचं आहे. पहा असं क्रॉसमध्ये तुम्ही पूर्ण लाईन मारली तरी परफेक्ट येणार ती. हे पहा असंच पूर्ण करून घेऊया. चला आपण आता एक्स्ट्राचं कट करून घेऊया. हे तुम्हाला पाहिजे तेवढी मोठी रांगोळी मॅट पण बनवू शकता. हे शेवटचं तुम्ही 5 इंचावरती पण घेऊ शकता. मी छोट्या साईजमध्ये तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही ह्याची मोठी साईज पण बनवू शकता आणि खूप सुंदर दिसते. सिंपल डिझाईनमध्ये कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित करा म्हणजे खूप छान दिसते. दाखवते मी तुम्हाला कलर कॉम्बिनेशन कसं करायचं ते. हे आधी पूर्ण कट करून घेते. चला पाहूया याचं कलर कॉम्बिनेशन कसं करायचं ते. बॉर्डर आपण ह्या कलरने करून घेऊया पूर्ण. चला करूया कलर कॉम्बिनेशन. बॉर्डरला तुम्ही ब्लॅक कलर पण घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ब्लॅक कलर घेतला तरी मी, माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी हा कलर घेतला आहे. असं क्रॉसमध्येच मी आता पटपट चिटकून घेते. असं लास्टला कट करून घ्यायचे. बरोबर डिझाईन काढली त्याच प्रमाणे चिटकवायचे. हे पहा असं इथून असं येणार आणि असं इकडल्या पानाला जोडणार. म्हणजे एकत्रच आपल्याला 2 पाकळ्या तयार करता येतात आणि व्यवस्थित पण दिसतं असं केल्यानंतर. हे पहा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे, दाबून घ्यायचं व्यवस्थित, नाहीतर वूलन निघू शकते. याच पद्धतीने पूर्ण करायचे आपल्याला सर्व. पूर्ण झाल्या पाहूया. ही पहा आपण सगळी बॉर्डर करून घेतलेली आहे. आता आपल्याला मध्ये फुलामध्ये रेड कलर घ्यायचा आहे. तुम्हाला आवडेल तो कलर घेऊ शकता. तुम्ही इथे व्हाईट कलर घेऊ शकता किंवा लाईट पिंक घेऊ शकता किंवा ऑरेंज घेऊ शकता, जे डार्क ऑरेंज कोणताही घेऊ शकता. पण साईडला मग नंतर दुसरा कलर त्याला मॅच होईल असाच करायचा आहे. मी आता इथे रेड घेते. रेड कलर खूप छान वाटतो. कोणताही फ्लावर रेड कलरने छान दिसते किंवा पिंक डार्क पिंकने पण छान दिसते. त्यामुळे मी रेड घेतला आहे. ह्याच पद्धतीने पूर्ण आपल्याला फ्लावर कंप्लीट करून घ्यायचे. पाकळी हे पहा असं चिटकून घ्यायचं व्यवस्थित. हे पहा आपलं फ्लावर आता रेडी झालं आहे. आता साईडने आपण कलर भरूया. कलर 2 कलरमध्ये आपण साईडच्या कप्प्यामध्ये भरणार आहोत. हे पहा असं मधून ग्लू लावून घ्यायचं आहे. अर्ध्यामध्ये आपल्याला अशी ही वूलन चिटकवायची आहे. पुढे दाखवते तुम्हाला अर्ध्यामध्ये कोणते कलर आपल्याला भरायचा आहे. खूप सुंदर दिसतं असं. तुम्ही तुमच्या मनाने एकच कलर पण भरू शकता ह्याच्यामध्ये. मला 2 कलरमध्ये खूप आवडतं त्यामुळे मी 2 कलरमध्ये करत असते. काही 2 कलरमध्ये आहे, काही सेपरेट पण आहे. खूप सारे व्हिडिओ आहेत माझे चॅनलवरती. कमीत कमी 400च्या वरती रांगोळी मॅटचे व्हिडिओ आहेत, ते पहा तुम्ही. आणि वेगवेगळ्या रांगोळी मॅट शिका. 2 फूट 4 फूट भरपूर मोठ्या मोठ्या रांगोळी मॅट पण आहेत. हे पहा अशाच पद्धतीने आपल्याला हे कंप्लीट करून घ्यायचं आहे पूर्ण. जी रांगोळी मॅट पाहिजे ती आहे आणि नवीन नवीन रांगोळी मॅट येतच राहणार आहे. त्यामुळे जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि छान छान रांगोळी मॅट शिका. हे पहा कंप्लीट झाले आपले हे पान. आता आपल्याला इकडे पण असंच पूर्ण करून घेऊया. दाखवते पूर्ण झाल्यानंतर. ही पहा सुंदर अशी छोटीशी रांगोळी मॅट तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.